श्री सद्गुरुचरित्र ज्ञान विवरण अध्याय 2 शिष्य दीपकाख्यान नाम श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री सद्गुरुभ्यो नम श्लोक त्रयमूर्ती राजा श्री सद्गुरु तुची माझा कृष्णा तिरी वास करोनी ओझा सुभक्त तेथे करती आनंदा ते सूर स्वर्गी पाहती विनोदा ओव्या ऐसा श्री सद्गुरु चरण ध्यात जाता भक्त नामांकित अतिश्रमला चालत राहिला एका वृक्षातळी क्षण एक निद्रिस्त मनी श्री सद्गुरु चिंतित कृपानिधी अनंत दिसे स्वप्नी पर्येसा रूप दिसे सुषुप्तीत जटाधारी भस्माकित व्याघ्र चर्म परिधानित पितांबर वास देखा येऊनी योगेश्वर जवळी भस्म लाविले कपाळी आश्वासुनी तयावेळी अभय कर देतसे इतके देखून सुषिप्तीत चेतन झाला नामांकित चारी दिशा अवलोकित विस्मय करी तैवेळी मूर्ती देखिली सुषुप्तीत तेची ध्यात असे मनात पुढे निघाला मार्ग क्रमित प्रत्यक्ष देखे तेसाची देखोनिया योगीशा ते करिता झाला दंडवत कृपा भाकी करुणावक्र तारी तारी म्हणत असे जय जया योगाधीशा अज्ञानत मनविशा तुझी ज्योती प्रकाशा कृपानिधी सिद्धमुनी तुझे दर्शन निशेष गेले माझे दुरित दोष तू तारक आम्हास म्हणून आलासी स्वामिया कृपण भक्ता लागुनी येणे झाले कोठोनी तुमचे नाम कवणमुनी कवणस्थानी वास तुम्हा सिद्ध म्हणे आपण योगी हिंदू तीर्थे श्री सद्गुरु भूमी स्वर्गी प्रसिद्ध आमचा श्री सद्गुरु जगी नृसिंह सरस्वती विख्यात ज्याचे स्थान गाणगापूर अमरजा संगम भीमा तीर त्रयमूर्तीचा अवतार नृसिंह सरस्वती भक्त तारावया लागी अवतार त्रयमूर्ती जगी सदा ध्याती अभ्यास योगी भवसागर तारावयासी ऐसी श्री सद्गुरु कृपा सिंधू भक्तजना सदा वर्धू अखिल सौख्य श्रियानंदू देता होय शिष्य वर्गा त्याच्या भक्ता केचे दैन्य अखंड लक्ष्मी परिपूर्ण धनधान्यादी गोधन अष्टेश्वर नांदती ऐसे म्हणे सिद्धमुनी ऐकोनी विनवी नामकरणी आम्ही असतो सदा ध्यानी तया श्री सद्गुरु यतीचे ऐशी कीर्ती बिद्र ख्याती सांगत असे सिद्ध यती वंशोवंशी करीतो भक्ती कष्ट आम्हा केवी पाहे तू तारक आम्हासी म्हणून माते भेटलासी संहार करोनी संशयासी निरोपावे स्वामिया सिद्ध म्हणे तैवेळी एक शिष्यास्तो मोळी श्री सद्गुरु कृपा सूक्ष्मस्थूळी भक्तवत्सल्य पर्येसा श्री सद्गुरु कृपा होय जास दैन्य दिसे केचे त्यास समस्त देव त्यासी वंश कळी काळासी जिंके नर ऐसी वस्तू पूजोनी दैन्यवृत्ती सांगसी झणी नसेल दृढ तुझे मनी म्हणून कष्ट भोगितोसी त्रयमूर्ती श्री सद्गुरु म्हणून जाणे जे निर्धारू देऊ शके अखिलवरू एक भावे भजावे एखादे समयी श्रीहरी अथवा कोपे त्रिपुरारी राखे श्री सद्गुरु निर्धारी आपले भक्तजनासी आपण कोपे एखाद्यासी रक्षू न सके ओमकेशी अथवा विष्णू पर्येसी रक्षू न सके अवधारी ऐसे ऐकोनी नामकरणी लागे सिद्धाची चरणी विनवित असे कर जोडुनी भावभक्ती करोनिया स्वामी ऐसे निरोपिती संदेह होतो माझे चित्ती श्री सद्गुरुची केवी झाली मूर्ती ब्रह्मा विष्णू महेश्वर आणि तुम्ही निरोपिले ती विष्णू रुद्र जरी कोपती राखो शके श्री सद्गुरु निश्चिती श्री सद्गुरु कोपिल्या न राखे कोणी हा बोल असे कवणाचा कवनशास्त्र पुराणीचा संदेह फेडी गा मनाचा जेणे मन दृढ होय येणे परी नामकरणी
सिद्ध्यासी पुसे वंदोनी, कृपानिधी संतोषोनी, सांगत असे पर्येसा. सिद्ध म्हणे शिष्याशी, तुवा पुसले आम्हासी, वेदवाक्य साक्षीसी, सांगेन एक एकचित्ते. वेद चारी उत्पन्न, झाले ब्रह्माची या मुखे करून, त्याची पासाव पुराण, अष्टादश विख्यात. तया अष्टादशात, ब्रह्मवाक्य असे ख्यात, पुराण ब्रह्मवेवर्त, प्रख्यात असे त्रिभुवनी. नारायण विष्णुमूर्ती, व्यास झाला द्वापरांती, प्रकाश केला हे शिती, ब्रह्मवाक्य विस्तार. तया व्यासापासूनी, एकेजे समस्त ऋषीजनी, तेची कथा विस्तारोनी, सांगेन एका एकचित्ते. चतुर्मुख ब्राह्मणासी, कलियुग पुसे हर्षी, श्री सद्गुरु महिमा विस्तारेसी, ब्रह्मदेवे निरोपिला. ऐसे म्हणता नामकरणी, पुनरपि सिद्ध्यासी नमुनी, विनवीत असे करद्वय जोडुनी, भावभक्ती करोनिया. म्हणे सिद्ध योगीश्वरा, अज्ञान तिमिरी भास्करा, तू तारक भवसागरा, भेटलासी कृपा सिंधू. ब्रह्मदेव कलियुगासी, सांगे केवी कारणेसी, अध्यात्म विस्तारेसी, निरोपीचे स्वामिया. एक शिष्या एक चित्ता, जंधी पळवल्या झाला होता, आदिमूर्ती निश्चिता, होता वटपत्र शयनी. अव्यक्त मूर्ती नारायण, होता वटपत्र शयन, बुद्धी उपजे चेतन, आणिक सृष्टी रचावया. प्रपंच म्हणजे सृष्टी रचना करणे म्हणून आले मना, जागृत होई या कारणा, आदी पुरुष तये वेळी. जागृत होऊनी नारायण, बुद्धी संभवे चेतन, कमळ उपजवी नाभीहून, त्रैलोक्याचे रचनाघर. तया कमळामधून, उदय झाला ब्रह्मा आपण, चारी दिशा पाहोन, चतुर्मुख झाला देखा. म्हणे ब्रह्मा तये वेळी, समस्ताहुनी आपण बळी, मजहून आणि स्तुळी, कवण नाही म्हणत असे. हासोनिया नारायणू, बोले गाढ शब्दवचनू, आपण असे महाविष्णू, भज म्हणे तयावेळी. देखोनिया श्री विष्णूसी, नमस्कारी ब्रह्मा हर्षी, स्तुती केली भौमवशी, अनेक काळ पर्येसा. संतोषोनी नारायण, निरोप दिधला अतिगहन, सृष्टी रचिगा म्हणून, आज्ञा दिली तैवेळी. ब्रह्मा विनवी विष्णूशी, नेने सृष्टी रचावयासी, देखिले नाही केसी, केवी रचू म्हणत असे. एकोणी ब्रह्मयाचे वचनू, निरोप दिधला महाविष्णू, वेद असती हे घे म्हणून, देता झाला तैवेळी. सृष्टी रचावयाचा विचार, असे वेदांत सविस्तर, तेणेची परी रचोनी स्थिर, प्रकाश करी म्हणतले. अनादि वेद असती जाण, असे सृष्टीचे लक्षण, जेशी आरसा असे खूण, सृष्टी रचावया तेसे वेद. या वेदमार्गे सृष्टीसी, रचिगा ब्रह्मा अहर्निशी, म्हणून सांगे ऋषिकेशी, ब्रह्मा रची सृष्टी ते. सृष्टी प्रजा अनुक्रमे, विविध स्थावर जंगमे, स्वेदज्ज अंडज्ज नामे, जारज्ज उद्भिज्ज उपजविले. श्री विष्णूचे निरोपाने, त्रिजग रचिले ब्रह्म्याने, तेने परी सृष्टी क्रमणे, व्यासे असे कथियेले. सिद्ध म्हणे शिष्याशी, नारायण वेदव्यासी, विस्तार केला पुराणासी, अष्टादश विख्यात. तया ब्रह्मवेवर्त, पुराण असे प्रख्यात, ऋषेश्वरासी सांगे सूत, तेची परी सांगत असे. सनकादिका ते उपजोनी, ब्रह्मनिष्ठा येणे गुणी, मरीचादी ब्रह्मसगुणी, उपजवी ब्रह्मा तैवेळी. तेथोनी देव दैत्यासी, उपजवी ब्रह्मा पर्येसी, सांगता कथा विस्तारेसी, असे एक शिष्योत्तमा. कृत त्रेत्र द्वापारयुग, मग उपजवी कलियुग, एकेका ते निरुपमग, भूमीवर प्रवर्तावया. बोलावनी कृतयुगासी, निरोप ब्रह्मा पर्येसी, तुवा जाऊनी भूमीसी, प्रकाश करी आपणा ते. ऐकोनी ब्रह्म्याचे वचन, कृतयुग आले संतोषोन, सांगेन त्याचे लक्षण, एका श्रोते एकचित्ते.
असत्य नेणे कधी वाचे, वैराग्यपूर्ण ज्ञानी साचे, यज्ञोपवीत आभरण त्याचे, रुद्राक्ष माळा करकंकणे, येणे रूपे युग सत्य, ब्रह्मयासी असे विनवित, माते तुम्ही निरोप देत, केवी जाऊ भूमीवरी. भूमीवरी मनुष्यलोक, असत्य निंदा अपवाद, माते न साहे ते एक, कवणे परी वर्तावे. एकोणी सत्ययुगाचे वचन, निरोपी तो ब्रह्मा आपण, तुवा वर्तावे सत्वगुण, कवचित काळ येणे परी. न करी जड तंतुधान, आणिक युग पाठवीन, तुवा राहावे सावधान, म्हणून पाठवी भूमीवरी. वर्तता येणे परी एका, झाली अवघी सत्याधिका, बोलावनी त्रेतायुगाते, विवेका निरोपी ब्रह्मा परियेसा. त्रेतायुगाचे लक्षण, एक शिष्या सांगेन, असे त्याची स्थूल तनू, हाती असे यज्ञ सामग्री. त्रेतायुगी याची कारणे, यज्ञ करीती सकळ जणे, धर्मशास्त्र प्रवर्तने, कर्म मार्ग ब्राह्मणासी. हाती देखा वृषभ असे, धर्म प्रवर्तका सदा वसे. ऐसे युग गेले हर्षी, निरोप घेऊनी भूमीवरी, बोलावनी ब्रह्मा हर्षी, निरोप देत द्वापारासी. सांगे तयाचे रूपासी, एका श्रोते एकचित्ते, खडग खटवांग धरुनी हाती, धनुष्य बाण एरा हाती, लक्ष उग्र असे शांती, निष्ठुर दया दोन्ही असे, पुण्य पाप समान देखा, स्वरूपे द्वापार ऐसा निका. निरोप घेऊनी कौतुका, आला आपण भूमीवरी, त्याचे दिवस पुरल्यावरी, कलियुगाते पाचारी, जावे त्वरित भूमीवरी, म्हणून सांगे ब्रह्मा देखा. ऐसे कलियुग देखा, सांगेन लक्षणे एका, ब्रह्मयाचे सन्मुखा, केवी गेले परियेसा. विचारहीन अंतकरणी, पिशाचा सारखा वदनी, तोंड खालते करुनी, ठाई ठाई पडत असे. क्रूर आपण विरांगहीन, कलह द्वेष सवय घेऊन, वाम हाती धरुनी शिक्ष, येत ब्रह्मया सम्मुख. जीवा धरुनी उपजे हाती, नाचे कली अतिप्रीती, दोषोत्तर करी स्तुती, पुण्य पाप समिश्रित. वाकुल्या दावी हासे रडे, जीवा तोंड करुनी वाकुडे, उभा ठेला ब्रह्म्या पुढे, काय निरोप म्हणत असे. देखोनी तह्याचे लक्षण, ब्रह्मा हासे अति गहन, पुसत असे अति विनोदाने, लिंग जीवा का धरिली. कलियुग म्हणे ब्राह्म्यासी, जिंकीन समस्त लोकांसी, लिंग जीवा रक्षणारासी, हारी असे आपणाते. या कारणे लिंग जीवा, धरुनी नाचे ब्रह्मदेवा, जेथे जाईन मी सभावा, आपण न भिये कवणिया. एकोणी कलीचे वचन, निरोप देतो ब्राह्मण, आपण भूमीवरी जाऊन, आपले गुण प्रकाशी. कली म्हणे ब्रह्मयासी, मज पाठविता भूमीसी, आपले गुण आहेत केसी, सांगेन एका स्वामिया. छेद करी धर्मासी, आपण असे निर्कुंशी, निरानंद परियेसी, निद्रा कलह माझे प्राण, परद्रव्य हारक, परस्त्री रथ, हे दोघे माझे भ्रात, प्रपंच मत्सर दंभक, प्राण सखे माझे असती. बकासारिखे संन्यासी, तेची माझे प्राण परियेसी, छळ करोनी उदरासी, मिळविती पोषणार्थ, तेची माझे सखे प्राण, आणिक असतील पुण्यजन, तेची माझे वेरी जाण, म्हणून विनवी ब्राह्म्यासी. ब्रह्मा म्हणे कलियुगासी, सांगेन तुझ उपदेशी, तुझ्या युगी आयुष्य नरासी, स्वल्प असे एक शत. पूर्वयुगायुगी देखा, आयुष्य भाऊ मनुष्यलोका, तप अनुष्ठान एका, करीती अनेक दिवसवरी, मग होय तयासी गती, आयुष्य असे अखंडिती. या कारणे कष्टती शिती, बहु दिवसपर्यंत. आता ऐसे नवे जाण, स्वल्प आयुष्य मनुष्यपणे, करीती तप अनुष्ठाने, शीघ्र पावती परमार्था. जे जन असती ब्रह्मज्ञानी, पुण्य करीती जाणोनी, त्यासी तुवा सहाय्य होऊनी, वर्तत असे म्हणे ब्रह्मा. एकोणी ब्रह्म्याचे वचन, कली म्हणत असे नमून, स्वामिनी निरोपिले जे जन, तेची माझे वैरी असती. ऐसे वैरी जेथ असती,
केवी जाऊ तियशी ती, एकता होय मज भीती, केवी पाहू तयासी. 50 भूमंडळात भरतखंडी पुण्य बहुत, माते मारतील देखत, केसा जाऊ म्हणतसे. एकोणी कलीचे वचन, ब्रह्मा निरोपी हासोन, काळात माते मिळून, तुवा जावे भूमीवरी. काळात्म्याचे ऐसे गुण, छेदन करील धर्मवासना, पुण्यात्माचे अंतकरणा, उपजेल बुद्धी पापविषयी. कली म्हणे ब्राह्म्यासी, वेरी सांगेन माझे केसी, वसता ती भूमंडळीसी, सांगेन स्वामी एकपा. उपद्रविते माते बहुत, कृपा न ये मज देखत, जे जन शिव हरी ध्यात, धर्मरत मनुष्य देखा. आणि कसती माझे वेरी, वास करीती गंगा तीरी, आणिक वाराणसीपुरी, जाऊनी धर्म करीती देखा. तीर्थे हिंडती आचरण, आणिक एकती पुराण, जे जन करीती सदा दान, तेची माझे वेरी जाण. ज्याचे मनी असे शांती, तेची माझे वेरी खाती, अदांभिकपणे पुण्य करीती, त्यासी देखताची भीतसे. नासागरी दृष्टी देऊनी, जप करीती अनुष्ठानी, त्यासी देखताची नयनी, प्राण माझा जातसे. स्त्रिया पुत्रावरी प्रीती, मायापाशी आचरती, त्यावरी माझी बहुप्रीती, परम इष्ट माझे जाणा. वेदशास्त्रा ते दूषिती, हरिहरा ते भेद पाहती, अथवा शिव विष्णू दूषिती, परम अपत्य माझे जाणा. जितेंद्रिय असतील जे नर, सदा भजती हरिहर, राग द्वेष विवर्जित धीर, त्यासी देखता मज भय. ब्रह्मा म्हणे कलयुगासी, तुझा प्रकाश बहुवंशी, तुवा जाताची भूमीसी, तुझे इच्छे रहाटती. एखादा विरळागत, होईल नर पुण्यवंत, त्याते तुवा साह्य होत, वर्तत असे म्हणे ब्रह्मा. एकोणी ब्रह्म्याचे वचन, कली करीत असे नमन, कर संपुष्ट जोडून, विनवीत असे पर्येसा. माझा स्वभाव दुर्वृत्तीसी, केवी साह्य होऊ धर्मासी, सांगा स्वामी उपायासी, कवण परी रहाटावे. कलीचे वचन ऐकोनी, ब्रह्मा हसे अतिगहनी, सांगत असे विस्तारोनी, उपाय कलीसी रहाटावया. काळकळी असती दोन्ही, तूच साय होऊनी, येत असती निर्गुणी, तेची धाविती तुझ मार्ग. निर्मळ असती जे जण, तेची तुझे वेरी जाण, मळमूत्रे वेष्टिले जण, तुझे इष्ट पर्येसा. याची कारणे पाप पुण्यासी, विरोध असे पर्येसी, अधिक होय पुण्यराशी, तेची जिंकती पर्येसा. या कारणे विरळागत, होईल नर पुण्यवंत, तेची जिंकती हे निश्चित, बहुतेक तूच वंश होती. एखादा विवेकी जन, तुझा उपद्रव साहिल पूर्ण, जो न साहे तुझे दारुण, तूच वंश जाण झाला. या कलियुगा भितरी, जन होती येणे परी, जे जण साहतील तुझी क्रूरी, तेची ईश्वरी एकत होय. एकोणी ब्रह्म्याचे वचन, कलियुग करीत असे प्रश्न, केसे साधूचे अंतकरण, कवण अंश निरोपावे. ब्रह्मा म्हणे तयेवेळी, एक चित्ते एक कळी, सांगेन एका श्रोते सकळी, सिद्ध म्हणे शिष्यासी. धैर्य धरुनी अंतकरण, शुद्ध बुद्धी वर्तती जन, दोष न लागती कधी जाण, लोभ वर्जित नरासी. जे जन भजती हरिहरासी, अथवा असती काशीवासी, श्री सद्गुरु सेविती निरंतरेसी, त्यासी तुझा न लगे दोषू. माता पिता सेवकासी, अथवा सेवी ब्राह्मणासी, गायत्री कपिला घेणूसी, भजनारासी, न लगे दोष तुझा. वैष्णव अथवा शैवासी, जे सेविती नित्य तुळशीसी, आज्ञा माझी आयेसी, तयासी बाधू नको. श्री सद्गुरु सेवक असती नर, पुराण श्रवण करणार, सर्व साधन धर्मपर, त्यासी तू बाधू नको. सुकृती शास्त्रपरायणासी, श्री सद्गुरु ते सेविती अंशोंशी, विवेके धर्म करणारासी, त्याते तुवा बांधू नको. कली विनंती ब्रह्मणासी, श्री सद्गुरु शब्द म्हणजे आहे केसी, कवण श्री सद्गुरु स्वरूप केसी, विस्तारावे मज प्रतिम. एकोणी कलीचे वचन, ब्रह्मा सांगत असे आपण, गकार म्हणजे सिद्ध जाण, रे
पापस्य दाहक, उकार विष्णू अव्यक्त, ब्रह्मा रुद्र श्री सद्गुरू निश्चित, त्रितयात्मक श्री सद्गुरू सत्य, म्हणून सांगे कलिसी. श्लोक. गणेशो वांगिना युक्तो, विष्णुनाच समित्त, वर्णद्वयात्मको, मंत्र चतुर्वर्ग फलप्रद. गणेशा ते म्हणती श्री सद्गुरू, तेसाची असे वैष्णव नरू, एसाची जाण शारंग धरू. श्री सद्गुरू शब्द वर्ते इतके ठाई. श्री सद्गुरू पिता, श्री सद्गुरू माता, श्री सद्गुरू गुरुरेव परशिव, शिवे रुष्टे श्री सद्गुरू स्त्राता, श्री सद्गुरू रुष्टे न कथच. श्री सद्गुरू पिता, श्री सद्गुरू माता, श्री सद्गुरू शंकरू निश्चिता, ईश्वरू होय जरी कोपता, श्री सद्गुरू रक्षील पर्येसा. श्री सद्गुरू कोपेल एखाद्यासी, ईश्वर न राखे पर्येसी, ईश्वर कोपेल जरी त्यासी, श्री सद्गुरू राखेल निश्चित. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, श्री सद्गुरुरेव परतत्व, तस्मात् श्री सद्गुरू मुप्राश्रयत. श्री सद्गुरू ब्रह्मा सत्य जाण, तोची रुद्र महाविष्णू, श्री सद्गुरूची तत्व कारण, म्हणून श्री सद्गुरू आश्रावा. हरो प्रसन्ने पिच्च वैष्णवा जनाः, स प्रार्थयते श्री सद्गुरू भक्तिमयी वैयाम. श्री सद्गुरू प्रसन्ने जगातीमधीश्वर, जनार्दन नमस्तुतश्यते सर्व सिद्धिदत्त. ईश्वर जरी प्रसन्न होता, त्यासी होय श्री सद्गुरू ओळखिता. श्री सद्गुरू आपण प्रसन्न होता, ईश्वर होय आधीन आपला. श्री सद्गुरू भजनशास्त्र मार्गान प्रवेती, तीर्थव्रत योगतपादी धर्मान, आचरण वर्णादी विवेकयज्ञान ज्ञानपर, भक्ती विरागयुक्त हो. या कारणे श्री सद्गुरूसी भजावे शास्त्र मार्गासी, तीर्थव्रत योग तपासी, ज्योतिस्वरूप असे जाणा. आचार धर्म वर्णाश्रमासी, विवेकी कर्म मार्गासी, भक्ती विराग युक्तासी, श्री सद्गुरूची मार्ग दाखविणारा. इतके ऐकूनी कली आपण विनवीत असे कर जोडून, श्री सद्गुरू सर्व देवासमान, केवी माझा सांग मज. ब्रह्मा म्हणे कलिसी, सांगेन तुझ विस्तारेसी, एकचित्ते पर्येसी, श्री सद्गुरू विणे पार नाही. श्री सद्गुरू विना न श्रवण, भवेतक्यास्पि कस्यचित्त, विना कर्णेन शास्त्रास्य, श्रवण तत्कुतो भवेत. श्री सद्गुरू विण समस्तासी, श्रवण केचे पर्येसी, श्रवण होता मनुष्यासी, समस्त शास्त्रे एकती, शास्त्रे एकता पर्येसी, तरतील संसार पाशी. या कारणे श्री सद्गुरूची प्रकाशी ज्योती स्वरूप जाणावा. श्री सद्गुरू सेविता सर्व सिद्धी, होती पर्येसा सर्व रिद्धी सिद्धी, कथा वर्तती अनादी. अपूर्व तुझ सांगेन पूर्वी गोदावरीचे तीरी, अंगिरस ऋषीचा आश्रम थोरी, वृक्ष असती नाना परी, पुण्यनाभी मृग वसती, ब्रह्म ऋषी आदी करोनी तप करीती तया स्थानी. तयात वेद धर्म म्हणूनी पेलपुत्र होता द्विज, तया शिष्य भाऊ असती, वेदशास्त्र अभ्यासिती, त्यात दीपक म्हणजे ख्याती, शिष्य होता पर्येसा. होता शिष्य श्री सद्गुरू परायण, केला अभ्यास शास्त्र पुराण, झाला होता अति निपुण, तया श्री सद्गुरू सेवा करिता. वेद धर्म एकेदिनी, समस्त शिष्यासी बोलावूनी, पुसत असे संतोषोनी, एका श्रोते सकळजन. बोलावूनी शिष्याशी म्हणे श्री सद्गुरू पर्येसी, प्रीती असेल जरी तुम्हासी, तरी माझे वाक्य पर्येसा. शिष्य म्हणती श्री सद्गुरूसी, जे जे स्वामी निरोपदेसी, अंगीकारू भरवसी, आम्हासी तू तारक. श्री सद्गुरूचे वाक्य जो न करी, तोची पडे रोख घोरी, अविद्या माया सागरी, बुडूनी जाय तो नर. मग तया केची गती, नरकी पचे तो सतती. श्री सद्गुरू तारक हे ख्याती, बोलती वेद पुराणे. 19 शिष्याचे वचनी, संतोष झाला वेदधर्म मुनी. संदीपकांते बोलवणी, सांगत असे पर्येसा. एका हो शिष्य सकळिक, आमचे पूर्वजित असे एक, जन्मांतरी सहस्रेक, केले होते महापातक. आमचे अनुष्ठान करिता, बहुत गेले प्रक्षाळिता, काही शेष असे आता, भोगिल्या वाचुनी नवचे जाणा. तपसामर्थ्ये जरी उपेक्षा करीत,
तरी पाप मोक्षासी आळ रिघत, याची कारणे निष्कृती करीत तया पाप घोरासी. न भोगती आपले देही, आपले पापा निष्कृती नाही, हे निश्चित करून पायी भोगावे आम्ही पर्येसा. या पापाचे निष्कृतीसी जावे आम्ही वाराणसीशी, जाईल पाप शीघ्रतेसी प्रख्यात असे अखिल शास्त्री. या कारणे आपणासी न्यावे वाराणसी पुरीसी, पाप भोगीन स्वदेहासी माते तुम्ही सांभाळावे. या समस्त शिष्यात कवणा असे सामर्थ्य, अंगीकारावे त्वरित म्हणून पुसे शिष्यासी. या शिष्यामध्ये एकू नाम असे संदीपकू, बोलत असे अतिविवेकू, तया श्री सद्गुरु प्रति देखा. दीपकू म्हणे श्री सद्गुरुसी, पाप करिता देहनाशी, न करावा संग्रह दुखासी, शीघ्र करावा प्रतिकारू. वेदधर्म म्हणे तयासी, दृढ देह असता मनुष्याशी, शालन करावे पापाशी, अथवा वाढे विषापरी. अथवा तीर्थ प्रायश्चित आपले देही भोगोनी त्वरित, पाप वेगळे न होता निरुते, मुक्ती वन्हवे आपणासी. देव अथवा ऋषेश्वरासी, मनुष्यादी जंतूसी, शालन न होय पापासी, आपले आपण न भोगिता. दीपक म्हणे श्री सद्गुरुसी, स्वामी निरोपावे आपणासी, सेवा करीन स्वशक्तीसी, न करिता अनुमान सांगिचे. एकोणी दीपकाचे वचन, वेद धर्म म्हणे आपण, कुष्टी होईल अंगहीन, अंध पांगुळ पर्येसा. सवस्तर एकविशत, माते सांभाळावे बहुत, जरी असेल दृढव्रत तरी अंगीकार करावा. दीपकू म्हणे श्री सद्गुरुसी, कुष्टी होईल आपण हर्षी, अंध होईल 21 वर्षी, पाप निष्कृती करीन. तुमचे पापाची निष्कृती मी करीन निश्चिती, स्वामी निरोपावे त्वरिती, म्हणून चरणी लागला. एकोणी शिष्याचे वचन, संतोषला वेद धर्म मुनी आपण, सांगत असे विस्तारोन लक्षण तया पापाचे. आपले पाप आपणासी, नवे पुत्र शिष्यासी, न भोगिता स्वदेहासी, नवचे पाप पर्येचा. या कारणे आपण देखा, भोगीन आपले पाप दुखा, बाप्पा आम्हासी सांभाळी तू दीपका 21 वर्षेपर्यंत. जे पीडिती रोगे देखा, प्रतिपाळणारासी कष्ट अधिका, मजोनी संदीपका तूच कष्ट अधिक जाण. या कारणे आपले देही भोगीन पाप निश्चयी, तुवा प्रतिपाळावे पाही काशीपुरी नेऊन या. तया काशीपुरी जाण, पापा वेगळा होईन, आपण शाश्वत पद पावेन, तुझ करिता शिष्योत्तमा. दीपकू म्हणे श्री सद्गुरुसी, अवश्य नेईन पुरी काशी, सेवा करीन 21 वर्षी, विश्वनाथा सम तुम्ही. ब्रह्मा म्हणे कलिसी, एक शिष्या होता केसा त्यासी, कुष्ठ होताची श्री सद्गुरुसी, नेले काशीपुरा प्रती. मनकर्णिका उत्तर दिशी, कंबळेश्वर सन्निधेसी, राहील तेथे पर्येसी, श्री सद्गुरु शिष्य दोघेजण. स्नान करुनी मनकर्णिकेसी, पूजा करीती विश्वेश्वासी, प्रारब्ध भोग त्या श्री सद्गुरुसी, भोगीत होता तया स्थानी. कुष्ठरोगे व्यापिले बहुत, अश्वहीन अति दुखित, संदीपक सेवा करीत अति भक्ती करुनी. व्यापिले देही कुष्ठ बहुत, पू कुर्मी पडे रक्त, दुखे व्यापला अत्यंत, अपस्मारी झाला जाण. भिक्षा मागुनी संदीपकू, श्री सद्गुरुसी आणूनी देत नित्यकू, करी पूजा भावेकू, विश्वनाथ स्वरूप म्हणत. रोगे करुनी पीडिती नरू, साधुजन होती क्रूरू, तेची रीती द्विजवरू, होय क्रूर व्याधी बळे. भिक्षा आणिता एके दिनी, न जेवी श्री सद्गुरु कोपिनी, स्वल्प आणिले म्हणूनी, क्लेशे सांडूनी देत भूमीवरी. एरे दिवशी जाऊनी शिष्य, आणि अन्न बहुंस मिष्टान नानीसी, म्हणूनी क्लेश करिता झाला पर्येसा. परोपरीचे पक्वाने कागा नानीशी म्हणे, जाय कोपे मारू हे आपण, शाखा परोपरी सांगत असे. तितुकेही आणि मागून या, सर्वस्व करीतसे वाया, कोपे देतसे शिवया परोपरी पर्येसा. एखादे समय शिष्यासी, म्हणे ताता ज्ञानराशी, मज निमित्त कष्टलासी, शिष्योत्तमा शिखामणी. सेवेची म्हणे पापी क्रूरा, माते गांजिले अपारा, पू मास विणमुत्रा, क्षणाक्षणा धूत नाही. खाता ती मज भक्षिका, का न निवारीसी संदीपका, सेवा करिता म्हणे एका, भिक्षा नाणीसी म्हणत असे. या कारणे पापगुण एसेची असे जाण, ओखटे वाक्य निर्गुण, पाप म्हणून जाणावे.
पाप जेथे असे बहुत, दैन्य मातसर्य सहित वसत, शुभानुशुभ नेणे कवचित, पापरूप ते जाणावे. एखादे दैन्यकासी, दुःख प्राप्ती होय केसी, अपस्मार होय ज्यासी, पापरूप तोची जाणा. समस्त रोग असती देखा, कुष्ठ 16 भाग नवतिका, वेद धर्म दिजू एका, कष्टच असे येणे परी. ऐसे श्री सद्गुरूचे गुणदोष, मना नाणी तो शिष्यस, सेवा करी एकमास, तोची ईश्वर म्हणूनी. जैसे जैसे मागे अन्न, आणूनी देतो परिपूर्ण, जैसा ईश्वर असे विष्णू, तेसा श्री सद्गुरू म्हणत असे. काशीसारखे क्षेत्र असता, कदा न करी तीर्थयात्रा, नवचे देवाची ये यात्रा, श्री सद्गुरू सेवे वाचुनी. न तीर्थयात्रा, नच देवयात्रा, न देहयात्रा, नच लोकयात्रा, अहर्निशी ब्रह्महरी हरीश बुद्धध्या, श्री सद्गुरू प्रपूर्ण नाही सेव मन्यत. आपला देह संरक्षण, कधी न करी शिष्य राणा, लय लावूनी श्री सद्गुरू चरणा, कवणा सवे न बोलेची. अहोरात्र येणे परी, ब्रह्मा विष्णू त्रिपुरारी, श्री सद्गुरूची होय निर्धारी, म्हणून सेवा करीत असे. श्री सद्गुरू बोले निष्ठुरेसी, आपण मनी संतोषी, जे जे त्याचे मानसी, पाहिजे तेसा वर्तत असे. वर्तता येणे परी देख, प्रसन्न होऊनी पिनाके, येऊनी उभा सम्मुख, वर माग म्हणत असे. अरे श्री सद्गुरू भक्ता दीपका, महाज्ञानी कुलदीपका, तुष्टलो तुझे भक्तीसी निका, प्रसन्न झालो माग आता. दीपक म्हणे ईश्वरासी, हे मृत्युंजय ओमकेशी, न पुसता आपण श्री सद्गुरूसी, वर नेगे पर्येसा. म्हणून गेला श्री सद्गुरूपाशी, विनवीत असे तयासी, विश्वनाथ आम्हासी, प्रसन्न होऊनी आलासे. निरोप झालिया स्वामीचा, मागेन उपशम व्याधीचा, वर होता सदाशिवाचा, होईल बर्वे तुम्हासी. एकोणी शिष्याचे वचन, बोले श्री सद्गुरू कोपन, माझे व्याधी निमित्त जाण, नको प्रार्थरू ईश्वरासी. भोगल्या वासुनी पातकासी, निवृत्ती नवे गा पर्येसी, जन्मांतरी बाधितीयेसी, धर्मशास्त्र असे जाण. मुक्ती अपेक्षा ज्याचे मनी, निवृत्ती करावी पापधुनी, शेष राहिल्या निर्गुणी, विघ्न करी मोक्षासी. ऐसे परिशिष्यासी, श्री सद्गुरू सांगे पर्येसी, निरोप पुसोनी श्री सद्गुरूसी, गेला ईश्वर सन्मुख. जाऊनी म्हणे ईश्वरासी, नलगे वर आपणासी, नये श्री सद्गुरूचे मानसी, केवी घेऊ म्हणत असे. विस्मय करुनी ओमकेशी, गेला निर्वाण मटपासी, बोलावूनी समस्त देवासी, सांगे वृत्तांत विष्णू पुढे. श्री विष्णू म्हणे शंकरास, कैसा श्री सद्गुरू कैसा शिष्य, कोठे त्याचा असे वास, सांगावे मज प्रकाशोनी. सांगे ईश्वर विष्णूसी, आचार्य देखिले पर्येसी, दीपक म्हणजे बाळकेसी, श्री सद्गुरू भक्ती करीतो अभिनव. गोदावरी तीरवासी, वेदधर्म म्हणे तापसी, त्याची सेवा अहर्निशी करीतो भावे एकचित्ते. न एकता देखिला कोणी, श्री सद्गुरू भक्ती करणारा निर्वाणी, त्याते देखुनी माझे मनी, अति प्रीती वर्तत असे. वर देऊनी म्हणूनी आपण गेलो होतो एक विष्णू, श्री सद्गुरूचा निरोप नाही म्हणून, न घे वर पर्येसा. अनेक दिव्य सहस्रवर्षी तप करीती महाऋषी, वर मागती अहर्निशी, नाना कष्ट करुनिया. तेसे तापसी योग्यासी, नवे मन वर घ्यावयासी, बलात्कारे देता केसी, वर न घेतो दीपक. तनु मन श्री सद्गुरूसी, समर्पुनी सेवा करीतो संतोषी, त्रिमूर्ती श्री सद्गुरूची म्हणूनी. निश्चय केला मानसी देखा, समस्त देव माता पिता, श्री सद्गुरूची होय ऐसे म्हणता, निश्चय केला असे चित्ता. श्री सद्गुरू परमात्मा म्हणूनी, किती म्हणूनी वर्णू त्यासी, अविद्या अंधकारासी, तोची दीप पर्येसा. कुलदीपक नाम सत्य, धर्म ज्ञान सर्व एक, श्री सद्गुरूची म्हणे तो दीपक, चरणसेवा मनपूर्वक करीतो. श्री सद्गुरूची भक्तीने इतके एकोणी शारंग धरू, पाहावया गेला शिष्य श्री सद्गुरू, त्याचा भक्ती प्रकारू, पाहता झाला तैवेळी. सांगितले होते विश्वनाथे, अधिकत्व दिसे आणिक बहुते, संतोषोनी दीपकाते, म्हणे विष्णू पर्येसा. बोलावूनी दीपकासी, म्हणत असे ऋषिकेशी,
म्हणत असे ऋषिकेशी, तुष्टलो तुझ्या भक्तीसी, वर माग म्हणत असे. दीपक म्हणे विष्णूशी, काय भक्ती देखून आम्हासी, वर देसी पर्येसी, कवण कार्या सांग मज. दिव्य कोटी सहस्र वरुषी, तप करीती अरण्यवासी, त्यासी करीतोसी उदासी, वर नेदिसी नारायणा. मी तर तुझ भजत नाही, तुझे नाम स्मरण नाही, बलात्कारे येऊनी पाही, केवी देसी वर मज. ऐकुनी दीपकाचे वचन संतोषी झाला महाविष्णू, सांगत असे विस्तारून तया दीपका प्रती देखा. श्री सद्गुरु भक्ती करीसी निर्वाणेसी, म्हणून झालो संतोषी, जे भक्ती केली श्री सद्गुरुसी, तेची आम्हासी पावली. जो नर असेल श्री सद्गुरु भक्त जाण, तोची माझा असे प्राण, त्यासी वंश झालो आपण, जे जे मागेल ते म्या द्यावे. सेवा करीती माता पिता, तेची सेवा मज पाविती, पती सेवा स्त्रिया करीती, तेची मज पावती. एखादे भल्या ब्राह्मणासी, यती योगेश्वर तापसी, नमन करीती भक्तीसी, तेची मज पावे जाणा. ऐसे ऐकोनी दीपक नमिता झाला आणिक, विनवीत असे एक सिद्ध म्हणे द्विजासी. एक विष्णू ऋषिकेशा, निश्चय असे माझे मानसी, वेदशास्त्र दिमीमासी, श्री सद्गुरु आम्हासी देणार. श्री सद्गुरुपासून सर्व ज्ञान, त्रयमूर्ती होती आम्हा अधीन, आमचा देव श्री सद्गुरूची जाण, अन्यथा नाही आपणासी. सर्व देव सर्व तीर्थ श्री सद्गुरूची आम्हा असे सत्य, त्याचेनी आम्हा परमार्थ, केवी दूर असे सांग. समस्त योगी सिद्ध जण, श्री सद्गुरु वाचुनी नाही ज्ञान, ज्ञान होताची ईश्वरापण, केवी दूर असे सांग मज. जो वर द्याल तुम्ही मज, श्री सद्गुरु देता काय चोज, या कारणे श्री सद्गुरु राज, भजत असे पर्येसा. संतोषोनी महाविष्णू म्हणे धन्य धन्य माझा प्राणू, तुची शिष्य शिरोरत्न, भोळा भक्त तुची माझा. काहीतरी माग आता, वर देईन सर्वता, विश्वनाथ आला होता, दुसऱ्यानं आलो आपण देखा. आमचे मन संतोषी, वर माग जो तुझे मानसी, आम्ही झालो तुझ वंशी, जे पाहिजे ते देऊ आता. दीपक म्हणे विष्णूसी, जरी वर आम्हा देसी, श्री सद्गुरु भक्ती होय अधिक मानसी, तेसे ज्ञान आणिक द्यावे. श्री सद्गुरु स्वरूप आपण ओळखे, तेसे ज्ञान देईन सुखे, या परते न मागे आणिके, म्हणून चरणी लागला. दिदला वर शारंग पाणी, संतोषोनी बोलेवाणी, एके दीपक शिष्य शिरोमणी, माझा प्राण सखा होसी. तुवा ओळखले श्री सद्गुरुसी, देखिले दृष्टी परब्रह्मासी, आणिक जरी आम्हासी, पुससी सांगेन एक एक चित्ते. लौकिक सुबुद्धी असे जेसी, धर्माधर्म सुमनेसी, उत्कृष्टाहुनी उत्कृष्टेसी, स्तुती करिका श्री सद्गुरु ते. जे जे समय श्री सद्गुरुसी, तू भक्तीची स्तुती करीसी, तेणे आम्ही होऊ संतोषी, तेची आमची स्तुती जाण. वेद वाचती सांगेसी, वेदांत भाष्य अहर्निशी, वाचिती जण भक्तीसी, आम्हा पावे निर्धारी. बोलती वेद सिद्धांत, श्री सद्गुरूची ब्रह्मा ऐसे म्हणत, याची कारणे श्री सद्गुरु भजता, सर्व देव तुझ वंश. श्री सद्गुरु म्हणजे अक्षरे दोन, अमृताचा समुद्र जाण, तयामध्ये बुडताची क्षण, केवी होय पर्येसा. जयाचे हृदय श्री सद्गुरु स्मरण, तोची त्रैलोक्य पूज्य जाण, अमृतपान सदा सगुण, तोचे शिष्य अमर होय. यदा मम शिवस्यापि ब्राह्मो ब्राह्मणस्य हि, अनुग्रहो भवेन्नृना सेवते. श्री सद्गुरुस्तदा आपण अथवा ईश्वरू, ब्रह्मा देत जो का वरू, फलप्राप्ती होय श्री सद्गुरु त्रैमूर्ती याची कारणे. ऐसावर दीपकासी, दिदला विष्णूने पर्येसी, ब्रह्मा सांगत असे कलिसी, एक चित्ते पर्येसा. वर लागून या दीपक गेला श्री सद्गुरूचे सम्मुख, पुसत असे श्री सद्गुरु एक, तया शिष्या दीपकासी. एक शिष्या कुळदीपका, काय दिदले विनायके, विस्तारोनी सांगेनिके, माझे मन स्थिर होय. दीपक म्हणे श्री सद्गुरुसी, वर दिदला ऋषिकेशी, म्या मागितले ऐसी, श्री सद्गुरु भक्ती व्हावी म्हणूनी. श्री सद्गुरूची सेवा तत्परेसी, अंतकरणी दृढ शुद्ध ऐसी, वर दिदला संतोषी, दृढ भक्ती तुमचे चरणी.
संतोषोनी तो श्री सद्गुरू प्रसन्न झाला. साक्षात्कार उजीविते होय तू स्थिरू काशीपुरी वास करी. तुझे वाक्य सर्वसिद्ध तुझे द्वारे नवनिध. विश्वनाथ तुझे आधी म्हणे श्री सद्गुरू संतोषे. तुझे स्मरण जे करीती त्याचे कष्ट निवारण होती. श्रेयायुक्त ते नांदती तुझ्या स्मरण मात्रेसी. येणे परी शिष्याशी प्रसन्न झाला पर्येसी. दिव्य देह तत्क्षणेसी झाला श्री सद्गुरू वेदधर्म. शिष्याचा पाहावया वासू कुष्टी झाला होता क्लेशू. तो तापसी अतिविशेषू त्यासी केचे पाप राहे. लोकानुग्रह करावयासी गेला होता पुरी काशी. काशी क्षेत्र महिमा आहेसी पाप जाय सहस्र जन्मीचे. तया काशी नगरातून अधर्म अथवा अधर्म ऋतू वास करीती नर कवचितू. पुनर्जन्म नाही जाणा. सूत असे ऋषी सूत म्हणे ऋषीश्वरासी. येणे परी कलीसी सांगे ब्रह्मा पर्येसी. शिष्य दीपक आख्यान सिद्ध म्हणे नामकर्णी. दृढ मन असावे याची गुणी तरीच तरेल भवारणी. श्री सद्गुरू भक्ती असे येणे विधी. श्लोक यत्र यत्र दृढा भक्तिर्यर्दा यस्य महात्म तत्र तत्र महादेवा प्रकाशमुपगच्छति. दृढ भक्ती असे जयापासी. त्रिकरण सह मानसी तोची लादे ईश्वरासी. ईश्वर होय तया वंश. गंगाधराचा नंदनू करीत असे श्रोतया नमनू. मन न म्हणावे न्यूनपूर्ण माझे बोबडे बोलासी. इति श्री सद्गुरु चरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्याख्याने सिद्धनामधारक संवादे शिष्य दीपक आख्यान नाम द्वितीयो अध्याय. श्री सद्गुरु दत्तात्रय अर्पणमस्तु. श्री सद्गुरुदेव दत्त दत्त दत्त. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरु.